नमस्कार मित्रांनो, रुपया पब्लिक या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण नवीन ब्लॉग बनवत आहेत. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर हे आपल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मोरारपाडा या गावी झालेलं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्ही नक्की बघा, पूर्ण ब्लॉग बघा, खूप मजा येईल आणि सगळं तुम्हाला माहिती आपल्या ब्लॉग मध्ये भेटेल. तुम्ही नक्की बघा ब्लॉग आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि खूप सारं शेअर करा आणि खूप प्रेम द्या. चला आता पेट्रोल टाकूया आणि मग पुढचा जर्नी चालू करूया. पेट्रोल टाकलेलं आहे, आता आपण निघूया पटापट भिवंडीसाठी.
हे बघ, हा एक दाखव. हा सीन बघ किती छान आहे. त्याच्यानंतर इथं पण एक आहे, अफजल खानाचा पुतळा काढल्याचा एक सीन आहे. हा पण बऱ्यापैकी आहे, छान आहे, प्रेम आहे ती एक. हे बघा, त्याच्यानंतर जुन्या काळात जेव्हा आपण किल्ल्यावर चढायचो तेव्हा आपण घोडपडीचा वापर करायचो. घोडपडी आपल्याला वरती चढण्यास मदत करायची. तोही सीन इथे कव्हर केलेला आहे आणि खूप छान आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे जिवंत उदाहरण असं वाटतं की हे फक्त ऐकण्यात होतं. आज तुम्ही जिवंत उदाहरण बघू शकता ट्रेनच्या मार्फत. किती मस्त वातावरण आहे इथे, एकदम मस्त वातावरण आहे. निवांत आणि एकदम थंड. आवाज आला का मला? परत बोलू. बघू शकता तुम्ही इथं किती शांत वातावरण आहे आणि निवांत वातावरण आहे. एकदम मराठे गावाच्या एकदम बाजूलाच मंदिर आहे आणि खूप छान वातावरण, एकदम थंड आणि एकदम मस्त आणि बघण्यालायक आहे. तुम्ही नक्की भेट द्या आपल्या मंदिराला. आणि त्याचं काम मला वाटतं 80% झालं असेल, थोडं बाकी आहे. थोड्या दिवसात त्याचं उद्घाटन होईल आणि मूर्ती बसणार आहे थोड्या दिवसात. तिकडे पण काम चालू आहे, बघू शकता तुम्ही सर्वेंचं कटिंगचं काम चालू आहे. बघा, इथे दीपस्तंभ आहे आणि या पायऱ्यांवरून आता मग वरती येते. इकडे काम चालू आहे, तुम्हाला दाखवतो कसं काम चालू आहे. ते बघा, ते लागणार नाही. इथे महाराजांची मूर्ती बसवणार आहे आणि वरती बघू शकता तसं कळस वगैरे बनवलेलं आहे. खूप छान प्रकारे काम केलेलं आहे आणि लवकरच या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. ज्यांना पण पॉसिबल असेल त्यांनी येऊन व्हिजिट द्या, खूप छान आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, लाकडाचा दरवाजा किती मोठा आहे. खूप छान केलेलं आहे. वरती नक्षी वगैरे फ्रेम बघू शकता, पिलर बघू शकता, एकदम भक्कम काम आहे आणि बघायला खूप मजा येणार आहे तुम्हाला सर्वांना. काय दाखवू शकतो आपण, स्तंभ आहे दोन्ही साईडला, दोन दीपस्तंभ, एक त्या साईडला आहे एक या साईडला आहे आणि हा फ्रंट आहे. आणि हा तुम्ही बघू शकता इथे फ्रंट आहे, हा जो समोरचा आहे तिथेही काम चालू आहे. चल ते दाखवूया सर्वांना काम कुठे चालू आहे ते. हा बघा, हा फ्रंट आहे, एकदम फ्रंट आहे, एकदम थंड वातावरण आहे आणि इथे पूर्ण टाईलचं काम चालू आहे. जिथे जिथे छोट्या मोठ्या टाईल्स लागत आहेत ते सगळं काम चालू आहे, ते बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी. Five minutes later. आता आपल्याला इथल्या मंदिराचे ट्रस्टी म्हणजे ट्रस्ट पूर्ण सांभाळतात ते भेटलेले आहेत आणि आपले मित्रच आहेत ते. नमस्कार तुम्हाला सर्वप्रथम, जय शिवराय.
तर तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला थोडी माहिती हवी होती, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट काय काय माहिती आहे त्याच्याबद्दल थोडंफार जे असेल ते सांगू शकता तुम्ही. तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, की आपल्या मंदिराचं काम कधी चालू झालेलं आहे एक्झॅक्ट? 2018 पासून या मंदिराच्या कामाला सुरुवात केली ओके. आणि कोरोना असल्यामुळे काम थोडा बंद राहिला एक वर्ष. त्याच्यानंतर पुन्हा चालू केला आणि आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आमचे मोठे बंधू राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर बनत आहे. येत्या लवकरात लवकर 24 डिसेंबर पर्यंत पूर्णत्वास येणार आहे आणि लोकार्पण सोहळा होणार. म्हणजे आपला ह्या डिसेंबर पर्यंत 2024च्या. हो. तर आपल्या दादांचं म्हणणं आहे की आता जी डिसेंबर किती 24 24. 24 डिसेंबर 2024 लक्षात ठेवा तारीख. 24 डिसेंबर 2024 या दिवशी लोकपर्ण सोहळा होणार आहे. म्हणजे मागे पुढे होऊ शकतो, पण तारीख फिक्स आहे. काही कारणानिमित्त 1-2 दिवस किंवा 4-5 दिवस मागे पुढे होऊ शकतं. तर मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपले जेवढे पण हिंदू धर्माचे लोक आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत, त्याच्यानंतर मराठा समाजाचे, आपले कुणबी समाजाचे जे पण लोक आहेत हिंदू धर्माचे, त्यांनी सर्वांनी इथे उपस्थिती दाखवावी असं दादांचं म्हणणं आहे. ते पण तुम्हाला सांगणारच आहेत की या, आणि ते आपल्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहेत. त्याच्यानंतर ते हे पण सांगणार आहेत की मूर्ती कुठे बनवणार आहेत किंवा कुठे बनवले, कधी येणार आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला आता ते थोडी माहिती देणार आहेत. तर आपली मूर्ती कुठे बनवली, काय कसं त्याच्याबद्दल, आणि तिचे मूर्तिकार कोण आहेत, काय त्यांचं नाव वगैरे? मूर्ती आपली म्हैसूर इथे बनवण्यात आलेली आहे आणि जी श्रीरामचंद्र प्रभूजी ज्यांनी मूर्ती बनवली योगीराज महाराज त्यांच्याचकडे आपण मूर्ती बनवायला दिली आणि आपण एवढे भाग्यवंत आहेत का आपण ती मूर्ती 6 वर्षा अगोदर दिली होती आणि मोदीजींनी 2 वर्ष अगोदर तोच शिल्पकार निवडला गेला आणि आपण भाग्यवंत आहोत का महाराजांची मूर्ती त्या शिल्पकाराकडून घडवण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही आता ऐकलंच असेल की आपली जी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती बनवण्यात आलेली आहे ज्या मूर्तिकाराकडून, त्या मूर्तिकारांनीच आपली श्रीराम प्रभूंची मूर्ती बनवलेली आहे. पण आपण 6 वर्ष अगोदर दिलेली होती, आणि मोदीजींनी जी श्रीरामाची मूर्ती बनवायला दिली ती मला वाटतं नंतर दिलेली आहे. असंच 2 आहे ना? वर्षानंतर 2 वर्षानंतर दिलेली आहे. म्हणजे आपण खूप काय बोललं जाईल, आपण खूप भाग्यवंत भाग्यवंत आहेत की आपल्याला त्याच मूर्तिकाराकडून मूर्ती भेटलेली आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की मूर्ती कशी असेल, काय असेल. यावर तुम्ही येऊनच बघावं लागेल तुम्हाला. कारण आता लोकपर्ण सोहळा झालेला नाहीये, तर आपण ती मूर्ती दाखवू पण शकत नाही आणि आपल्याकडे ती अवेलेबल पण नाही. आपल्याकडे थोड्या दिवसांनी ती येणार आहे. तर तुम्हाला स्वतः येऊन बघावे लागेल आणि आपल्या मंदिराला व्हिजिट द्यावी लागेल. आपलं मंदिर आहे, किल्ला नाहीये, हे पण लक्षात ठेवा. हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिलंच मंदिर आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या, तुम्हाला कळेल. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का जेव्हा खूप लोकांनी या मंदिराचे व्हिडिओ बघितले इंस्टाग्रामवर सोशल मीडियाद्वारे पण जेव्हा इथे शिवभक्त येतात प्रत्यक्ष तेव्हा बघून ते खूप भावुक होतात. तर असं मंदिर कोणीच बनलं आणि आम्ही पण भाग्यवंत आहे. या राजकारणात अनेक लोक पैसेवाले आहेत समाजामध्ये, पण कोणीच हा विडा उचलला नाही. जे आमचे मार्गदर्शक राजू चौधरी ज्यांनी तो विडा उचलला आणि तो विडा सत्यात उतरवून दाखवलेला आहे. आता मंदिराचे 90% काम पूर्ण झाले. येत्या 1 ते 1.5 महिन्यात मंदिराचं पूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांसाठी लोकार्पण सोहळा आणि लोकार्पण सोहळ्याचा पण 8 दिवस आपल्याकडे कार्यक्रम आहे आणि भूतो आणि भविष्य ज्या महाराजांच्या काळात जसा राज्याभिषेकचा सोहळा झाला होता त्याचप्रमाणे या मंदिराचा सोहळा पण त्याचप्रमाणे एकदम होणार आहे. आणि मी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना विनंती करतोय आपल्याकडे निमंत्रण पोहोचो या ना पोहोचो सोशल मीडियाद्वारे आपल्याला समजलं तर प्रत्येक शिवभक्तांनी इकडे यावे आणि आम्हाला पण सहकार्य करा. कारण हे काम एका दोघांचे नाही, जेवढे शिवभक्त या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील तेवढं आम्हाला पण चांगलं होईल. काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या जातील. परफेक्ट. दादांचं म्हणणं आहे की तुम्हाला इन्व्हिटेशन पोहोचेल नाही पोहोचेल ते सांगू नाही शकत, कारण ते कोणाकोणाला पोहोचवतील ते पण एक मोठा हे ऑप्शन आहे की त्यांना कोणापर्यंत पोहोचायचं. आता त्यांना माहितीच नाही शिवभक्त किती आहेत, कारण मला पण माहिती नाही आणि तुम्हाला पण माहिती नाही. जो तो शिवभक्तच आहे ऍक्च्युली. पण कसं आहे ना, त्याच्यामध्ये असलेली निष्ठा शिवाजी महाराजांवर त्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जसं इन्व्हिटेशन पोहोचेल कोणाकडूनही, म्हणजे कुठल्याही कोणाच्याही व्हिडिओ मार्फत, युट्यूब मार्फत म्हणा, इंस्टाग्राम मार्फत म्हणा, फेसबुक मार्फत म्हणा, कशीही पोहोचेल कोणाचं स्टेटस बघून, तर तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा, हेच दादांचं म्हणणं आहे. आणि नक्की तुम्ही, मला वाटतं 24 डिसेंबर 2024, म्हणजे अजून फिक्स नाहीये,
डेट फिक्स आहे, पण थोडं मागं पुढे होऊ शकतं. पण तुम्ही ती तारीख लक्षात ठेवा, की आपल्याला ह्या तारखेला इथे उपस्थित राहायचंय आणि 8 दिवस तो प्रोग्राम चालू होणार आहे. म्हणजे पहिले 8 दिवस 24 तारखेचा का 24 तारखेनंतर 8 दिवस? 24 तारखेपासून start. 24 तारखेपासून स्टार्ट म्हणजे 24 ते पुढे ते जाणार आहे. म्हणजे 24 पासून 24 डिसेंबर ते जानेवारी पर्यंत तो कार्यक्रम लांबवला जाणार आहे. म्हणजे 8 दिवसाचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. आणि अजून काय आपल्याला काय सांगू शकता याचे वैशिष्ट्य? कारण कसं आहे, वैशिष्ट्य आता मंदिराचं आम्ही ऐका ना, आम्ही आता व्हिडिओ वगैरे घेतले, फोटो वगैरे घेतले, पण आम्हाला जे काही माहिती नाही, त्याच्या व्यतिरिक्त असं तुम्ही काय लोकांपर्यंत पोहोचू शकता? लोकांपर्यंत म्हणजे हा दगडाचं काम पूर्ण जसं महाराजांच्या काळात जसं किल्ले बनवले होते बरोबर. त्याच प्रकारे या मंदिराचं दगडी बांधकाम करून पूर्ण केले. समोरचा तुम्ही गेटचा दरवाजा बघू शकता. तो खूप लोकांना असं भावुक करतो. जसे हो. एंट्री तुम्ही समोर कराल तर असं वाटते का कुठल्या तरी राजवाड्यात आलोय येस. अशी डायरेक्ट फिलिंग होते. आणि हा पूर्ण महाराजांचा इतिहास पूर्ण या मंदिरात साकारला गेला. म्हणजे येणारी जी आपली नवीन पिढी आहे त्यांना महाराज कोण होते हे त्यांच्या आता इंग्रजी असल्यामुळे त्यांना काही समजत नाही. तो महाराजांचा पूर्ण इतिहास इथे साकारलेला आहे. आणि जेव्हा म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला जसे मिरर फ्रेम आहेत त्यांच्या खाली पूर्ण महाराजांची माहिती येणार. म्हणजे बरोबर. येणारी जी आपली पिढी आहे बरोबर. त्यांना आपला शिवाजी महाराज कोण होते हे प्रत्यक्ष त्यांना इथे आल्यावर समजणारच आहे. ओके. म्हणजे तुम्ही त्या फ्रेम बोलतायत ना? हा त्या फ्रेम ज्या आहेत त्या कशाने बनवलेल्या आहेत? म्हणजे आपण बनवल्या की आयात केलेल्या आहेत? त्याच्याबद्दल काय? नाही ते पूर्ण मातीने बांधकाम म्हणजे इथेच बनवलेले आहेत? मातीने पहिले त्याच्यावर काम करून पूर्ण हा. आणि ते पूर्ण इथे पेंटिंगचं काम आहे ते ओके, पूर्ण ओके. ते आणि मंदिरामध्ये त्याची जी माहिती आहे ती खाली आपण लिहिणार हा, आहे. तो खाली खाली- बॉक्स हा, बनवलेला आहे. ते- मित्रांनो, ते मगाशी मी तुम्हाला फ्रेम्स दाखवल्या बघा, मी त्या परत आपल्या व्हिडिओज मध्ये मेन्शन करेन. तर त्या असं आहे की त्या फ्रेम्स आपण इथेच बनवलेल्या आहेत आणि नाही पेंटिंगचं काम इथे झालेलं हा. आहे. फ्रेम्स बाहेरून आणलेले आहेत, पण त्या आपण सगळ्या परफेक्ट चूज करून आणलेल्या आहेत, ज्या आपल्या मंदिरासाठी आवश्यक आहेत त्यानुसार. तर त्याची माहिती आपल्याला म्हणजे काही दिवसांनी खाली दिसेल. आता त्या आणि लिहिलेल्या असेल. त्याच्यात इंग्रजी पण मेन्शन केलं याच्यासाठी का बाहेर देशातले लोक पण आपल्या मंदिराला ओके. भेट देऊन गेले आणि त्यांच्याकडून पण या मंदिरासाठी चांगली मदत झालेली आहे. मिळालेली आहे. तर ओके. त्यामुळे बाहेरील लोक आले तर त्यांना मराठी आणि हिंदी लँग्वेज नाही समजणार त्याच्यामुळे इंग्लिश इंग्लिशमध्ये. एक ऑप्शन म्हणून आपण ओके, त्यांच्यासाठी ओके. ठेवलेलं मित्रांनो, आहे. दादाचं म्हणणं असं आहे की जे आपण आता त्या फ्रेम दाखवल्या तुम्हाला, त्याची माहिती आपण ही मराठी एका साईडला इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या मंदिराला फॉरेनर लोकांनी पण व्हिजिट दिलेली आहे आणि त्या लोकांनी देणगी पण चांगल्या प्रकारे दिलेली आहे, असं दादांचं म्हणणं आहे. आणि त्यांना ते माहिती वरची माहिती व्यवस्थित पटण्यासाठी ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. आणि हा सर्वात बेस्ट ऑप्शन होता आपल्याकडे की त्यांना आपण प्रत्येक वेळी नाही सांगू शकत की याच्यानी हे, याच्यानी हे. मग ते पूर्ण लिहिलेलं आहे त्याच्या खाली. तर ते वाचणार आणि त्यांना त्याच्यातली माहिती कळणार. आणि बाहेरची लोक जर आपल्या मंदिराला व्हिजिट देऊ शकतात, तर आपल्याला द्यायला काही हरकत आहे का? जर आपण किल्ल्यांवर जातो, इकडे तिकडे जातोच ना, तसं एक हे मंदिर आहे. इथे भेट द्या. हे जास्त लांब नाहीये. आपल्या ठाण्यापासून कमसे कम 40, मला वाटतं 35 किलोमीटर असेल. धोंडा वडवली जे फाटा आहे तिथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे. हिवाली गाव येईल, त्याच्यानंतर कोशिंबा गाव येईल. कोशिंबा गावाला लागूनच आहे हे मंदिर, मराठेपाडा म्हणून ना गाव. तो मराठेपाडा ना? हा दोन्ही मराठी हा. ओके. तर कोशिंबा गाव सोडला की मराठेपाडा म्हणून एक गाव आहे. त्या गावात हे मंदिर आहे आणि खूप छान रीते केलेलं आहे. आणि यांचे मोठे भाऊ आहेत, यांची ती सर्व संकल्पना आहे ना. तर त्यांची संकल्पना आहे आणि ते ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत. ट्रस्टीचे अध्यक्ष डॉक्टर ते डॉक्टर राजूभाऊ चौधरी असं त्यांचं नाव आहे. ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत. आणि खूप छान माहिती दिली दादांनी. आणि अजून पण काही असेल त्यांच्याकडे तर ते सांगणार होते. येणाऱ्या आता समोर आपण बघू शकता अजून हॉस्पिटल इकडे गुरुकुल आहे तसं आपला मंदिराचा लोकर पण सोला होईल. त्याच्यानंतर आपण गुरुकुल आहे, अनाथ आश्रम एक आहे. अनाथ आश्रम पण हा, आहे अनाथ का? आश्रम ओके. आहे आणि त्याच्यानंतर एक हॉस्पिटल पण आहे. कारण इथून गरजू लोक आहेत त्यांना कुठे बाहेर जायची गरज लागली नाही पाहिजे असं आमच्या म्हणजे प्रतिष्ठानचा उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट आहे. तर चांगलं काम करून लोकांना चांगली सुविधा पोहोचवण्याचं एक हे उद्दिष्ट आहे. दादांचं म्हणणं असं आहे की यांचा जो प्रतिष्ठान आहे, प्रतिष्ठानाचं नाव शिवक्रांती प्रतिष्ठान. शिवक्रांती प्रतिष्ठान आहे. त्या प्रतिष्ठानचं एकच उद्दिष्ट आहे की इथे जवळपासची आपल्या जे पण लोक आहेत, म्हणजे पीडित लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण एक हॉस्पिटल उभारणार आहेत. त्याच्यानंतर काय गुरुकुल आहे. एक गुरुकुल म्हणजे त्याच्यात काय? आपले बालाशास्त्र वगैरे हा, हा, हा. शिकवणं आहे. ओके, ओके. गुरुकुल असणार आहे बालशास्त्रासाठी. आणि तिसरं तुम्ही अजून एक हे बोला, अनाथ आश्रम. अनाथ आश्रम आहे. हे इम्पॉर्टंट आहे. अनाथ आश्रम म्हणजे अनाथ आश्रम तुम्हाला माहिती आहे कसं असतं आणि कशासाठी असतं. जे अनाथ लोक असतात त्यांच्यासाठी. तर ते पण इथे होणार आहे. त्याच्यामुळे ह्या जे प्रतिष्ठान आहे त्याचे खूप मोठे उद्दिष्ट आहेत आणि खूप त्यांना याच्या
त्याच्या पुढे काय काय करायचंय, तर तुम्ही नक्की मंदिराला भेट द्या, व्हिजिट द्या. आणि म्हणजे त्यांना पण असं वाटेल की चला लोकांचा खूप प्रतिसाद आहे. प्रतिसाद तर असलाच पाहिजे, कारण आपल्या पहिली गोष्ट आपल्या हिंदू धर्माचं आहे आणि शिवाजी महाराजांचं आहे. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मला असं वाटतं 24 तारखेलाच आणि एक उपस्थिती दाखवा. त्याला पण खूप छान वाटेल की चला लोकांचा प्रतिसाद आहे. प्रतिसाद तर आज नाही भेटला तरी उद्या भेटणार आहे, पण स्टार्टिंग पासून जर भेटला तर खूप छान वाटेल, कारण एवढी खूप काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अजून पण काम चालू आहे. मला वाटतं 6 वर्षापासून काम चालू आहे ना, 18 ना 6 24 बघा तुम्ही, 6 वर्षापासून काम चालू आहे. एवढं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. खूप छान वर्क दादा, सल्यूट तुमच्या पूर्ण कार्याला. धन्यवाद. खरंच आणि खरंच. मी सगळ्या युट्यूबरला विनंती करतोय, छोटे असू दे मोठ्या असू दे, तुम्ही इथपर्यंत पोहोचा. आणि मंदिराची संकल्पना आहे ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त कशी पोहोचली जाईल याची थोडं गांभीर्याने घेतलं तर खूप चांगलं ओके. होईल. बघितलं आता दादांचं पण म्हणणं तेच आहे. जे पण छोटे युट्यूबर असू दे, मोठे युट्यूबर असू दे, युट्यूबर असतो कारण तो याच्यासाठी असतो की त्यांची कुठली व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे कोणाच्याच हातात नसतं. ज्याचे स्टार्टिंग पण असतो ना, तो पण डायरेक्टली व्हिडिओ व्हायरल होऊ शकते, म्हणजे 2-5 लोकांपर्यंत पोहोचू शकते. तसं दादांचं म्हणणं आहे, छोटा युट्यूबर असो मोठा युट्यूबर असो, त्यांनी इथे या, व्हिडिओ बनवा आणि लोकांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सहकार्य करा, असं दादांचं म्हणणं आहे. तर दादांचं म्हणणं एकदम परफेक्ट आहे. अजून काही आहे का असं नवीन आपल्याकडून राहिले? पाठीमागे या ना तिकडे, या ना. या ना इकडे महाराजांच्या काळातील तोफ वगैरे आहेत. त्याने दाखवलं ना आपण. मी हत्ती आहे फ्रंटला ठेवून हा, तिकडे. इकडून ये ना. इकडून ये आता. हा. इथे बघा हे 2 हत्ती आहेत, हे आपण फ्रंटला ठेवणार आहे बरोबर. आणि ह्या तोफा महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत हे बघा. या महाराजांच्या काळातल्या ओरिजिनल तोफा आहेत, त्या पण आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत. त्या पण फ्रंटलाच असणार आहेत. आधी काय आजची घोडे मावळे पूर्ण समोर फ्रंटला समोर हा, फ्रंटला असणार. म्हणजे जेव्हा ओपनिंग होईल तेव्हाच ते सगळं तेव्हा तुम्हाला आता- आपल्याला लाईव्ह बघायला भेटेल, हा. म्हणजे एकदम ओके असेल. कारण आता कामं चालू आहेत, कुठे काय ठेवलंय ते सगळं. म्हणजे जेव्हा व्हिडिओ बघून पण तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा इथे याल तेव्हा समजेल का right. कुठे काय काय आहे, सगळ्या गोष्टी समजल्या जातील. बरोबर. आणि मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे अंगाला एकदम शार येते हो ना, आणि इथं एकदम वातावरण पण हा. एकदम शांत आणि थंड वातावरण आहे. आता हे काम चालू आहे म्हणून थोडा आवाज येतोय, पण जेव्हा काम चालू नव्हतं ना एकदम शांत वाटत होतं तिथे खाली. पाठीमागे डोंगर दरी हो. काय आहे. आणि पाठीमागे बघू शकता किती मस्त लोकेशन आहे. वाव, एकदम बघण्यासारखं. मी तर सांगतो, दादाची व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष इथं या आणि अनुभव बघा. जसं दादानी विचार पण नव्हता केला का मी मंदिर एवढा चांगला असेल हो हो आणि एवढा भारी बनवला असेल. तर जेव्हा दादा प्रत्यक्ष इथे आले तेव्हा त्यांना समजलं तर नाही, काहीतरी महाराजांचा इतिहास पूर्ण इथे साकारलाय आणि पूर्ण महाराज इथे दिसतात. जेव्हा माणूस मंदिरात येतोय ना तो पूर्ण भावुक होऊन जातो. भावुकच होऊन जातो. हे परफेक्ट बोलले दादा, की मला पण वाटलं नव्हतं. म्हणजे मी एक इमॅजिन केलं होतं असं असेल तसं असेल फोटो बघून, कारण मी फोटोमध्ये बघितलं होतं, फक्त हेच बघितलं होतं जे आपलं मंदिर आहे ते बस. हे बाकीचं मला काहीच माहिती नव्हतं. इथं आल्यानंतर माहिती झालं आणि इथं आल्यानंतर एकदम भावुक क्षण होता. जेव्हा आता वाटतात, तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साक्षात इथं असेल तेव्हा काय फिलिंग्स असतील ते तर तुम्ही येऊनच बघा. आणि खूप छान वाटलं यार, खरंच मनापासून असं वाटलं की आपण कुठेतरी एकदम निवांत जागेवर आलेलो आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं बरंच काही बघायला भेटलं इथे. तुम्ही फोटोज बघितले असतील, खाली फ्रेम लावलेले आहेत त्याच्याने तर अजूनच मनाला असं एक हे भेटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं असेल आणि कसे प्रत्येक किल्ल्यावर कशी तोडीस-तोड लढाई केली असेल, हेच मला साध्य करायचं होतं. आणि आपलं साध्य झालेलं आहे. बस बऱ्यापैकी झालेलं आहे ना आपलं. हो ना, 95% आपलं काम आता झालेलं आहे. ओके. या 5% काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण. त्या मंदिराचं काम 95% पूर्ण झालेलंच आहे. येत्या 1 महिन्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण करून लोकांसाठी मंदिर खुलं करायचं आहे. आणि प्रत्यक्ष तुम्ही या मंदिराला भेट द्या, एवढी तुम्हाला मी विनंती करतोय. जय शिवराय. तर मित्रांनो, आता तुम्हाला बऱ्यापैकी इथून माहिती मिळालेली आहे. तर आपला जो रुपया बबली युट्यूब चॅनल आहे त्याला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही जेवढी पोहोचवता येईल आपल्या मावळ्यांपर्यंत तेवढ्या लांबपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा. आणि जय शिवराय सर्वांना. जय शिवराय. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए।